राकेश गायकर आणि रतीश महाडिक जोडी मैदानावरती दाखल झाली. चला सर्वांच्या वतीनं खरं तर ज्यांचा अभिष्ट चिंतनाच्या सविते विद्यमानाने ही स्पर्धा घडवण्यात आलेली आहे ते प्रवीण शेठ बैलमारे आणि जगदीश शेठ बैलमारे यांना आपण अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देऊयात. मॅचकडे जाऊयात. राकेश आणि रतीश जोडी. पहिलाच बॉल योगेशनं मागच्या मॅचमध्ये कमाल केली खऱ्या अर्थानं. खूप चांगले बॅटिंग योगेशकडून आपल्याला पाहायला मिळालं आणि षटक फेकत असताना 3 धावसंख्या खर्च केल्या आणि अवघ्या 3 विकेट कमावल्या. नो डाऊट 44 धावसंख्येची योगदान दिलं होतं. पण आता या ठिकाणी पहिलं ओळखलं योगेशनं. मग आली वेळ राकेशची आणि राकेशच्या बॅटमधून बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी. थांबतोय बॉल थांबत नाहीये. बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावसंख्येसाठी. येतोय पुन्हा एकदा चौकार. बॅटिंग करणारी टीम खरेवली जाऊन पोहोचली आहे. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल 8 धावसंख्या धावफळ करते. आता येऊन पोचले. पहिला बॉल डॉट नंतर आली 2 लगातार चौकार. पुन्हा एकदा आली डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. त्यानंतर या बॉलवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होतोय या ठिकाणी. हा देखील डॉट बॉल होतो. लगातारचा दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते. तिसरी फेरी खऱ्या अर्थानं चालू आहे. तिसऱ्या फेरीमध्ये कोण टॉप 4 मध्ये जातो या दोघातील संघ याच्याकडे सगळ्यांच्या नजरा जरूर लागल्या जात आहेत. आता पहिलं षटक त्याच्यातील 3 डॉट बॉल 2 चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दांडी गोल केली. आता राकेशची 2 चौकार जरूर राकेशनं लगावल्यात. नंतर झाली आहे दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. आठ धावा झाल्या धावफलकावरती. पुणे एकदा बॉलिंग ट्रॅकवरती येतोय प्रणित. मागच्या मॅचमध्ये देखील खूप चांगली कामगिरी झाली. पण बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती विकेट जरूर गमावले. पण त्या सगळ्या गोष्टी विसरून खरं तर आता काय नवीन करता येईल याच्याकडे आता प्रणितचं जरूर लक्ष असेल.
एक रन येते, 1 धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 आकड्यावरती. 9 धावसंख्या धावपळाकडे येऊन पोहोचते. विजय आणि राकेश ही जोडी आता मैदानावरती आहे. ह्या बॉलवरती देखील लगावला टोला. ऑन मध्ये खेळाडू आहे तिथं. झाली गेम ऑन. पलटवार केला आता बॉलिंग करणाऱ्या टीमनं. प्रणितनं धाडलंय पुनश्च एकदा माघारी. बॅक टू द डगआउट मिस्टर विजय. पंचांच्या डाव्या बॉल ऑन स्ट्रेट फटका खेळला. एक कंप्लीट केली आहे. धावसंख्येत 1 आकड्यानं बदल केला जाईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते 10 आकड्यावरती. 10 धावसंख्या धावफलकावरती येऊन पोहोचली आहे. सुबोध आणि रतीश महाडिक ही जोडी या मैदानावरती. रतीश देखील खूप चांगला खेळ करत असतो सातत्यपूर्व. दांडेकुल अगदी समोरून बॉल उडवलाय. पारिबा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. विकेट अगदी लेझी खेळण्याचा प्रयत्न जरूर करण्यात आला, पण बॉल यस्ट्यांवरती येऊन आढळलाय. कमावल्यात. मागील मॅचचं सगळं विसरून खऱ्या अर्थानं सुरुवात केली आहे. बॅक टू द बॉलर. डॉट बॉल 5 चेंडू फेकले. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. आता 10 धावसंख्या धावपळाकडे येऊन पोहोचली आहे. तीन गडी बाद झाले. 10 धावसंख्या धावफलकावर. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा बॉल शिल्लक आहे खरं तर हे षटक संपण्यासाठी. प्रणितचा 2 विकेट, 2 एकेरी, 1 डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बाउंड्री येते शेवटच्या क्षणी. बऱ्याचशा वेळानंतर चौकार आली आहे. चौकार येते. या चौकाराच्या साह्याने धावफलक मध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 14 या आकड्यावरती. 14 धावसंख्या. मागील षटकामध्ये आल्या 8. उमाशंकर 6 आल्या क्षमा असाव्या आणि या षटकामध्ये 14 झाल्या धावसंख्या. उमाशंकर येतो आता बॉलिंग ट्रॅकवरती. सावरोली गाव एंडकडून बॉलिंग टाकण्यासाठी झालं सज्ज. पंचांच्या उजव्या डाव्या असल्यानं खरं तर खेळाडू आहे. खूप चांगली मजा येणार या मॅचमध्ये. घमासान होणार आहे. अगदी समोर दिलाय बॉल. समोरून नाकाच्या समोरून बॉलला उडवलाय. गुड लेंथ. चांगला वेग देखील आपल्याला पाहायला मिळाला. बॉलवरती आपण जरूर निरीक्षण करू शकतो. पडल्यानंतर अगदी खेळाडूच्या नाकाच्या समोरून नाकावर टिचून गोलंदाजी केली आता उमाशंकरनं. डॉट बॉल येतो. प्रगतीपथ स्थिरावलंय खऱ्या अर्थानं. 14 या आकड्यावरती. 14 धावसंख्या. 3 गड्यांच्या मोबदल्यात लागलेत. पुन्हा एकदा उमाशंकर समोर दिलाय. परफेक्ट नियोजन केले या बॉलचं. बॉल हवेत आहे.
जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी आलाय हा दर्जेदार षटकार. वीस लागलेत आता प्रगतीपथावरती. उमाशंकरच्या दुसऱ्या बॉलवर केला आक्रमण, अगदी समोर दिला. फलंदाजांना कोणत्याही प्रकारची बुमॅट देखील केली नाहीये. हा देखील बॉल खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. हे कंप्लीट केली, एक न बदल होईल प्रगतीपथावरती. 22 सांगितले पंचांनी. विकेट होऊ शकते आता. पंच विकेट पहा. अति काही संकटाने क्षेत्ररक्षकाला बाचकवण्याचा प्रयत्न जरूर झाला, डचकवण्याचा प्रयत्न जरूर केला, पण तोच प्रयत्न स्वतःच्या अंगलटीला हा विचार देखील खेळाडूने केला नव्हता. विकेट झाले. आता खेळाडू पुन्हा शकता येईल तंबूच्या दिशेनं. उंच कुरा फटका. चेंडू बराच काय हवेमध्ये. उंची जास्त, लांबी कमी आहे. जज केले बॉलला. खेळाडू बाद. एवढी कडाक्याची थंडी चालू आहे ना. दोनही क्षेत्ररक्षक चेंडूकडे आशाभूत नजरेने पाहत राहिले, पण चेंडूनं देखील त्यांना गवसणी दिली नाहीये. बॉल गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतो 4 धावसंख्येसाठी चौकार. चोवीस 25 झालं. क्षमा असावे. 25 जावा. लास्ट बॉल ऑफ इनिंग. हे सत्र सापण्यासाठी एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 वरती 5, 2.5. 5 विकेट देखील गेले. धाव संख्या देखील 5 वरती आपल्याला पाहायला मिळेल 2च्या मागे. आणि षटक संपण्यासाठी सुरुवात झाली, संपण्याच्या मार्गावरती आहे आणि बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता जल्लो चालू आहे खरिवलेकरांकडे. 6 धावसंख्येसाठी येतोय दर्जेदार षटकार. मात्र जाऊन पोहोचले ते तब्बल 31 या आकड्यावरती. विजयासाठी आता 32 धावसंख्येची गरज असणार आहे. आपण कुठेही जाऊ नका. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच सर्वांच्या भेटीला खूप चांगली स्पर्धा, तितकं चांगलं आयोजन, तितकं चांगलं नियोजन खरं तर सावरुलीकरांनी केलेलं आहे. 32 धावसंख्येची गरज असेल 18 चेंडूंमध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. त्याचबरोबर आमचे मित्र नयन पाटील देखील या स्पर्धेला आले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा. या ठिकाणी 18 मध्ये करायच्या 32 धावसंख्या. भेटूयात उद्याच्या दिवसामध्ये, ज्या ठिकाणी महासंग्राम खूप मोठा असणार आहे, की जिथे का उद्याच्या दिवसामध्ये कर्जत, खालापूर आणि पनवेल विभागातील चांगले 8 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना पाहायला मिळणार आहे. चला 18 बॉलमध्ये करायच्यात 32 धावसंख्येची गरज आहे. आमदार चषक 20-25. पुणे शेख जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये तुषारजी धुमाळ यांच्याकडे.
मी थांबतो, तुम्ही थांबू नका. तुम्ही हे सत्र पहा, खूप सारी मजा येणार या मॅच मध्ये. 18 चेंडू 32 धावसंख्येची गरज. किमान प्रत्येक षटकामध्ये 10.3च्या एनालिसिसने धावायचं आहे. पण इथे मात्र तशा पद्धतीची फलंदाजी प्रणित करणार का? प्रणितमध्ये क्षमता आहे. एका दुसरा मोठा पटगा प्रत्येक षटकामध्ये जर आला तर विजयाच्या समीत मुळगाव संघ सहज जाईल. पण इथे प्रणित सारख्या मोठ्या फलंदाजी विकेट आणि त्याहूनही निर्धाव चेंडूचा जर मारा झाला तर हा सामना पूर्णपणे जखडून ठेवेल तो टीम खरिवली संघाच्या बाजूने. पण कोण कोणाला या मॅच मध्ये जखडणार, कोण कोणाला या मॅच मध्ये बांधून ठेवणार, कोण देणार 2 हात, या मॅच मधलं उत्तर हे मात्र या चेंडूवरती स्पष्ट होईल. पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय जबरदस्त फटक्याची निवड. मिडॉनच्या क्षेत्राच्या बाहेर हा चेंडू जातोय, सीमारेषेच्या अगदी बाहेर. सुरुवात चांगली झाली आहे, प्रणित जंगमनं मारलाय चौकार. अकाउंट खुलं केलं गेलं. 32 धावांचं टार्गेट. आता सांगता येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. 17 चेंडू 28 धावा. अंतर कापण्याची सुरुवात वेगानं झालेली आहे, पण या सुरुवातीचा अंत कोण करणार? पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, पण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळाला. चेंडू त्यांना अडवलाय, उचललाय, फेकलाय, तोपर्यंत मिळते एक सिंगल आणि या सिंगलच्या माध्यमातून 5 धावांची नोंद. ऋषी शेंडे आता स्ट्राइक एंड वरती आलाय. छोटा पॅक बडा धमाका. मूर्ती लहान पण कीर्ती अतिशय महान आहे. जर्सी क्रमांक 17 गोलंदाजावरती खतरा निर्माण करणार का? ऋषीचा हा हेलिकॉप्टर लँड होतोय अगदी उडण्याआधी यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. टिपलाय जेल, संपलाय ऋषीचा खेळ. ठोक डीजे.
गोपाळे मागच्या मॅचचा हिरो, या मॅच मध्ये नायक की खलनायक कोणती भूमिका साकारणार, पण आल्या आल्या त्यानं मूत्र या चेंडूला विलॉन द कार्पेट खेळले आणि इथून मात्र संधी निर्माण केली ती एका धावेची. बूंद बूंद से भरेगा सागर, आता हे ओळखलं गेलं आणि इथे मात्र सिंगलला स्कोर कार्डवरती वाढ झाली. 6 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजूनही येणाऱ्या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका सजवावा लागणार, दडपण मात्र दूर करावा लागणार. इथे आपण बघतोय कट करण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षकानं, मात्र या चेंडूला अडवलंय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. कमबॅक केले गोलंदाज हेमंत पाटीलला, पण अजून या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त. आणि इथे बॅटची कडा घेतली, त्यानंतर विसावलाय चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक मोठा हादरा टीम मुळगाव संघाला प्रणित जंगमला आता परतावं लागणार. संघावरती खरवली संघाची आतापर्यंतची बाजू सुस्थितीमध्ये आहे, पण येणाऱ्या आता 12 चेंडूमध्ये विजयासाठी गरज आहे 26 धावांची. येणारे 12 चेंडू 26 धावांची गरज. अनालिसिस वाढला गेलाय, पण आता या धावा कोण पूर्ण करणार याचा संघर्षाच्या लढाईमध्ये चालू असलेला या मॅच मध्ये नेक्स्ट बॅटर आलाय स्वरूप, ज्याला स्वतःचं रूप दाखवायचंय. तो स्वरूप मैदानामध्ये जातोय. नेक्स्ट बॉलर रोहन पाटील. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली, पण आता योगेश गोपाळे सारख्या एका वेल सेट फलंदाजासमोर त्याला चोख उत्तर द्यावं लागेल. योगेश मध्ये क्षमता आहे या मॅच मध्ये, तो या ओव्हर मध्ये बरंच काय करण्याची ताकद देखील ठेवतो, पण इथे योगेशला शांत संयमी आक्रमण करावं लागणार. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 26 धावांची गरज आहे. पंचांच्या डाव्या बाजूने हा डाव्या हाताचा गोलंदाज तयार झालाय. जर्सी क्रमांक 3-0-3. योगेशनं या चेंडूला आपण बघतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केला आणि योगेश देखील बाद झाला. आता पूर्णपणे मी तर म्हणेल टीम मुळगाव संघ बॅकफुटवरती आलाय आणि टीम खरिवली संघ आहे आघाडीवरती. ठोक डीजे. मध्ये बस नाम ही काफी आहे. अक्षय 5व्या क्रमांकाचा बॅटर, डाव्या हाताचा फलंदाज युवराज सिंगची आठवण करून देणार की सौरभ गांगुलीची भाषा बोलणार, हे पाहणं आता वावगं ठरेल. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये. अक्षय मध्ये देखील क्षमता आहे. अक्षय देखील या मॅच मध्ये एखाद दुसरे मोठे पटके मारण्याची ताकद ठेवतो, पण आता ताकदीनं खेळायचं की युक्तीनं, हे येणाऱ्या वेळेस येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. गेम इज ऑन. पंचांच्या उजव्या बाजूने आता गोलंदाज तयार. अक्षयने मात्र या चेंडूला पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलंय आणि इथून मात्र पुन्हा एकदा मिळते एक सिंगल. अब एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त, चौके छक्के मारने पड़ेंगे, मौके ढूंढने पड़ेंगे, फिर ऐसा मौका कहां मिलेगा.
इथे स्लॉट मध्ये घेतलाय हा चेंडू, उंच गेलाय आणि लांबी देखील जास्त पाहायला मिळाली. आउट ऑफ द पार्क मारला या पट्ट्यानं. अर्थातच बिग हिट, बिग षटकार. स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न 6 धावांनी केलाय. ही जमेची बाजू आहे. समीकरण सांगतंय घेणारे 9 चेंडू आता विजयासाठी 19 धावांची गरज. 12 प्रतिनिधी मला सांगतोय फक्त 3 मोठे फटके. स्वरूप मारणार का अक्षय या धावा पूर्ण करणार का, या धावा रोखल्या जाणार गोलंदाज रोहन याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पण इथे एक धाव मात्र रोखू शकले नाही. एका धावेच्या मदतीनं स्कोअर कार्ड वरती वाढ. येणारे 8 चेंडू आता 18 धावांची गरज. आने वाली 8 गेंदे 18 रनों की जरूरत. अक्षय बस नाम ही काफी है. आता मात्र या मॅच मध्ये काय करतोय हे मात्र सांगणं कठीण आहे. सावरोळीच्या विपक्ष खेळताना 3 चेंडू ते 12 धावांची गरज असताना याच पट्ट्यानं 2 मोठे फटके मारले होते. आज सावरोळीच्या मैदानावरती त्याला आपल्या गावाचा इतिहास रचायचा आहे. इथे देखील 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे पण येणारे चेंडू आहेत ते 8. जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केलाय पण इथे पुन्हा बॅटची कडा घेऊन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळाला. सिंगलला स्कोअर कार्ड वरती वाढ. 7-13-17 मेरा असं म्हणावं लागेल. 7-17 ची गरज. खरिवली की मुळगाव, मुळगाव की खरिवली. सात 17. 7 चेंडू 17 धावांची गरज. स्वरूप स्ट्राइक एंड वरती आलाय. स्वरूपनं या चेंडूला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि इथून मात्र पुन्हा एकदा मिळते एक सिंगल. सिंगलच्या माध्यमातून एक धाव नोंद केली जाते आणि टोटल धावा लागल्यात 16. येणारे 6 चेंडू आता 16 धावांची गरज. 6 चेंडू मध्ये 16 धावांचा अंतर कापायचा आहे. थोडा स्पीडअप दाखवावा लागेल कारण की वेळ सांगतीये आता खूप जास्त टाइम झालेला आहे. ठोक डीजे. गोलंदाजी मार्ग वरती संजय हेलंडे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ज्यानं मागच्या मॅच मध्ये खूप तिखट गोलंदाजी केली होती पण आता स्वरूप त्याच्या वाट्याची परिस्थिती अपोजिट संघावरती विकट आणतो का हे देखील पाहायला जाऊया. सरळ मैदानामध्ये पंचांच्या उजव्या बाजूने हा उजव्या हाताचा गोलंदाज तयार. इथे स्वरूपनं फटका तर सजवलाय आणि हा फटका सरळ लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. धावा मिळतील 4. धाव फलकाला आलाय आकार. विचार करायला लागलेत प्रेक्षक कारण की इथे आता बरसलाय स्वरूप. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारला फटका वेगाने जातोय डीप मध्ये. प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळालं.
सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ होती. फंबल पाहायला मिळालं. एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. अशा वेळी अशी घाई संकटात नेऊ शकली असती, पण बार बार बचावले. मी तर म्हणेल चांगलं क्षेत्ररक्षण रतीश माणिकचं पाहायला मिळते. 4 चेंडू, आता 10 धावांची गरज. टेन्शन वाढलंय टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. मी तर म्हणेल नका घेऊ टेन्शन, कारण इथून पुढे रिटायरमेंट नंतर तुम्हाला नाही मिळणार पेन्शन. स्ट्राइक एंड वरती जोपर्यंत स्वरूप आहे तोपर्यंत या मॅचचं रूप मुळगाव संघाच्या बाजूने पाहायला मिळू शकतं, पण स्वरूप सारखा मोठा अडथळा मैदानाच्या जर बाहेर गेला तर मूळ रूप जे आहे ना ते खरुली संघाच्या दिशेने पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू, आ बेल मुझे मार. इथे मात्र हा घणाघाती प्रहार, चेंडू आर पार, धावा मिळतील स्वरूपच्या बॅट मधनं. बिग हिट, षटकार. साधला गेला. आता पहिल्या रात्रीची आठवण होतीये. समीकरण सेम आहे, मॅच पण शेवटची आहे. आता येणार आहे 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. पण पहिल्या रात्रीचा विचार केला तर कैरे विरुद्ध सहकार नगर होता. आता तिसऱ्या रात्रीचा आपण विचार करतोय तर इथे खरिवली विरुद्ध मुळगाव आहे. जबरदस्त हाय व्होल्टेज सामना. 3 चेंडू 4 धावांची गरज. मॅच अजूनही ऑन आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. रामदास कदम सांगतायत. रामदास पवार मात्र सांगतायत की या मॅच मध्ये ट्विस्ट बरंच दडलेलं आहे. चांगला चेंडू यावेळेस कट करण्याचा प्रयत्न झालाय, पण क्षेत्ररक्षकाच्या तीक्ष्ण नजरेनं अडवलेला हा चेंडू होता, जिथे 1 धाव मिळाली. 3 चेंडू आता विजयासाठी. 2 चेंडू, आता 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावांची गरज. अक्षय बस नाम ही काफी है. मॅच फिनिश करणार का? दोन चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. बघा मॅचला सुरुवात करा. 2 चेंडू विजयासाठी 3 धावांची गरज आहे.
पंच आहेत बाळा साळुंके सर आणि त्यांच्या बरोबरीनं सचिन दाभोळकर सर. 2 चेंडू 3 धावांची गरज. 2 गेंदे 3 रनों की जरूरत. गोलंदाज संजय तयार. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये तैनात. चेंडूची उचलफेक केली जाईल. तत्पूर्वी मिळते एक सिंगल. 1 चेंडू आता 2 धावांची गरज. आने वाली 1 गेंदे 2 रनों की जरूरत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. एक चेंडू कंपल्सरी 2 धावा. हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण आहे. बराच वेळाच्या विश्रांतीनंतर आपण बघतोय मॅच मध्ये ट्वेस्ट. संजय हेलंडे गोलंदाजी मार्क वरती तयार. सरळ बॅटनं चेंडू उंच उडवलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. मोक्याच्या क्षणी इथे मात्र 2 धावा कंप्लीट. मुळगाव संघानं हा सामना जिंकलाय. हरी बाजी को जीतना जिसे आता है उसे सिकंदर कहते. ठोक डीजे. अर्थातच 8 चेंडू मध्ये ज्यानं धारदार खेळी केली. 23 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या तो स्वरूप ठरतो या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देतील अंकितजी तांबडे. ऋषिकेशजी बैलमारे मी यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वरूपला द्यायचा आहे. 8 चेंडू मध्ये 23 धावांचं योगदान ज्या स्वरूपनं दिलं आणि या मॅचचं स्वरूप मुळगाव संघाच्या बाजूने लावलंय. तो स्वरूप ठरतो या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. आमदार चषकाचा हा दमदार सोहळा आजच्या रात्रीमध्ये मुळगाव संघ थेट बाजी मारले टॉप 4 मध्ये आणि या मॅचचा हिरो ठरलाय शेवटच्या मॅचचा. स्वरूप जर्सी